कोल्हापुरातील अवैध गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरणी फरार मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटीलसह तिघांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळगाव खुर्द येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील 250हून अधिक महिलांच्या बेकायदेशीर गर्भपाताचा आरोप असलेले माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणी संदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली. सदर आरोपी हे कागल-मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले. त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली. ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे. स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत. संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.